वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी सोलापूर दौऱ्यात सरकारच्या साखर कारखानदारी आणि इथेनॉल निर्मितीच्या धोरणावर जोरदार टीका केली। 26 ऑगस्ट रोजी शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी साखरेच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्यांचे होणारे नुकसान आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला घेरले। सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे सध्या साखर कारखानदार फायद्यात तर उत्पादक शेतकरी आणि सर्वसामान्य जनता तोट्यात असल्याचा आरोप सुजात आंबेडकर यांनी केला। राज्यातील दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, दोन्ही शिवसेना आणि भाजपमधील प्रमुख नेत्यांचे साखर कारखाने असल्याने सर्वच पक्ष कारखानदारांचे हित जपत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला। दरम्यान इथेनॉल निर्मितीच्या धोरणावरही त्यांनी प्रश्न उपस्थित करत त्याचा सर्वसामान्यांवर होणारा परिणाम तपासण्याची मागणी केली। सोलापूरमधील विडी उद्योग आणि कामगारांच्या प्रश्नांवरही सुजात आंबेडकर यांनी भूमिका मांडली। विडी कारखानदार कामगार संघटना आणि जिल्हा प्रशासनाच्या बैठकीचा संदर्भ देत किमान वेतनाची अंमलबजावणी करताना उद्योग स्थलांतरित होणार नाही आणि कामगारांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली। आमचं ठामपणे म्हणणं आहे की राष्ट्रगीत याला पूर्ण प्राधान्य दिलं पाहिजे। नॅशनल अँथम हे भारताचं सिम्बॉल आहे, हे भारताचं प्रतीक आहे आणि नॅशनल अँथमलाच पूर्ण महत्त्व दिलं पाहिजे। बाकी कोण वंदे मातरम म्हणतंय आणि कोणाला पाठ आहे की वंदे मातरम मध्ये किती स्टॅन्झाज आहेत हे महत्त्वाचं नाही।